मी अशी व्यावसायिकता, असा व्यवहार काटेकोरपणे पाळतो हे तुला बी ठाव आहे. हो. त्याचा त्याला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे या तत्वावर तो चालतो. आणि विशेष करून तो तुझ्या बरोबर बी हे पाळतोय हे बघून मला लय बरं वाटलं. आजोबा, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणूनच मला हे जमलं. मी हे पैसे देवी आई पुढे ठेवते. आता मला लगेच गोड बनवता येणार नाही काही, पण साखरेचं नैवेद्य मात्र दाखवते. ठीक आहे. पाया पडते. आयुष्यमान भाऊ. देवी आई, तुझे आभार कसे मानायचे? सगळं तूच तर करते. तू बघितलंस ना किती संकट आली, किती लोकांचा नकार होता, पण ते सगळं पार करून आज मलाही आनंदाची बातमी मिळाली. आणि हे सगळं तूच घडवून आणलं. देवी आई, माझ्या आईबाबांचा कर्जाचा अर्धा भाग जरी मी माझ्या खांद्यावर उचलू शकले तरीही त्यांना खूप मोठी मदत होईल ग. तू कठीण परीक्षा घेतेस पण पाठीशीही उभी राहते. तुझ्यामुळेच पुढे जायचं पाठबळ मिळतं. असंच सगळं नीट पार पडू दे देवी आई. सगळं छान होऊ दे. खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. दुपारून काही माणसं येतील आपल्या घर. हे आपलं घर बघाय. घर बघाय म्हणजे कसं आहे ना सगळे, हे बघ सगळे आधीच आपल्या डोईवर केवढं कर्ज आहे. आपण केव्हा फेडणार, त्याला किती वर्ष लागतील. तर तुला ठावलं मला ते आपल्याला परवडण्यासारखं नाही. संगी मी विचार केला आपले घर एकाचा विचार केला. काय ग, आज खुश दिसतेस एकदम. कुठे चालली आहेस का? हो, आज मी माझ्या आईकडे जाते. अच्छा, तरी आज सकाळपासून एका माणसाची कळी अगदी खुललेली दिसतेय. एक वेगळाच आनंद आहे चेहऱ्यावर. बरोबर बोलला तुम्ही. आज मी प्रचंड खुश आहे. म्हणजे अगदी मोठमोठ्यांनी गाणं म्हणायची इच्छा होती. हो ना? अगं मग गा की. अहो नको, मला फक्त किती आनंद होतो एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. नाही, बरोबर आहे तुझं. अगं माहेरून फक्त फोन आला ना तरी केवढा आनंद होतो. अगं मग जायचं म्हटलं तर काय करू आणि काय नको असं होतच. खरं बोलताय रजनी मॅडम. आपण माहेरी एखादी गोष्ट इतकी सहजपणे करतो आणि तीच गोष्ट इथे सासरी करायची म्हणजे किती अवघड असतं ना. इथे एखादी छोटीशी गोष्ट घडून जाते आणि आईबाबांची इतकी आठवण येते मला. अगदी खरं आहे त्याला. म्हणजे आता आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी माझे माहेरचे 5 अजून तुटले नाही. आता तुझं लग्न तर आत्ता झालंय आणि आपल्या माहेरच्या आठवणी म्हणजे काही फक्त माणसांच्या नसतात. तिथली वास्तू, तिथे जाणारे रस्ते, तिकडच्या छोट्या छोट्या वस्तू, तिथे अनुभवलेले सण ऋतू, या सगळ्यांची आठवणी निगडीत असतात. अगदी बरोबर बोलताय. माझं घर तसं जुनंच आहे. जुनं म्हणजे छोटंसंच आहे. मी, नैना ताई, गुल्ल्या आम्ही सगळेच लहानाचे मोठे तिथेच झालो. त्यामुळे घरातला कोपरा अगदी आठवणीने भरून गेला होता. मी म्हटलं तसं घर छोटंसं आहे, जुनं आहे, पण छान. त्या जागा कशीही असू दे, तिथल्या माणसांनी त्या घराला जिवंतपणा येतो. हो, आणि हेच आपल्या माणसांचं घर सोडून एका नवीन दुसऱ्या घरी जायचं आणि मग ते घर आपलंसं करायचं किती कठीण आहे. शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं. एक सांगू रजनी मॅडम, आमच्या घरावर ते कर्जाचं सावट आहे ना, ते कधी एकदा दूर होत आहे आणि ते घर आमचं हक्काचं आहे असं आम्ही सांगतोय आणि तिथे मोकळा श्वास घेतोय असं झालंय. आई बाबांनी कर्ज फेडल्यावर इतकं व्हायचं वाटेल. होईल सगळं. थोडा वेळ दे, होईल हळूहळू सगळं. काय बोलताय सर? असं बोलत तरी कसं तुम्हाला? काय बी बोलू नका. घर काय काढलाय म्हणजे? हो बाबा, काही काय बोलताय तुम्ही? अगं मला तरी वाटतंय का हे असं करावंच. पण समजून घे ना, एक कर्ज फेडणं सोपं आहे का आपल्यासाठी? आणि तसं बी आता आपण त्या घरात तिघं जण राहतोय. 2 पोरी लगीन होऊन गेल्या आणि आता काळजी बी जायला आपली लगीन होऊन थोड्या दिवसात. आपण सांगितलं ना आपण लग्न वगैरे नाही करणार आहे. अगं बाळा तसं नसतं. आपल्या डोळी एवढे कर्ज आहे, लोकांचं पैसे घेतले फेडावं तर लागतील. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. मी तुम्हाला कर्जात टाकलं. मी जबाबदार आहे हो यासाठी. मी नाही आई. माझ्यामुळे झालंय सगळे नका असं पुढे. एक सांगू का? बोला ना. जे मी फारसं माहेरी जात नाही. अगं इकडे आले आणि एवढे गुरफटून गेले की माझं माहेर कधी मागे पडलं कळलंच नाही. आता सुद्धा माहेरी जायचं म्हटलं ना तर खूप दडपण येतं. जाऊ की नको जाऊ, कोणाची गैरसोय होईल का, असे खूप प्रश्न पडतात. आणि तिकडे गेले ना तरी चित्त थाऱ्यावर नसतं. पण तू असं नको करूस. तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तू माहेरी जात जा. अगं आई बाबाला खूप बरं वाटतं. त्यांच्या आनंदासाठी तरी माहेरचे 5 असे सोडू नकोस. मॅडम, तुम्हालाही तुमच्या माहेरची खूप आठवण येते ना मॅडम? अहो आत्ताच राखी पौर्णिमा झाली. तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायला गेला नाही असं का? कला ग, तू आईकडे जाणार आहेस ना? काहीतरी घेऊन जाता ना. गोडाचा शिरा घेऊन जाशील का? छान करतेस तू. ठीक आहे, मी घेऊन जाते. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर
बाबा काय करतात ते तिला सांग आपलं घर. नाही नाही, आधीच तिला तिच्या घरची टेन्शन नाहीये, त्यात आपलं कुठं सांगायचं. नको. हे असं असतं, लग्न केलं ना की तुम्ही काहीच सांगायला बघत नाही, म्हणून आपलं बरोबर आहे. लग्न नाही करणार आहे ना तेच बेस्ट आहे. आई ऐक ना, तिचं निदान फोन तर उचल. नको गं काजू, अगं माझ्या श्वासावरनं ओळखते का ती, माझ्या आवाजावरनं ती कळलं तिला काहीतरी झालंय म्हणून. नको नको, त्या मी नंतरच बोलेन तिच्याशी. तसा उशीर नाही झाला तू. युअर राईट, म्हणजे आम्हाला उशीर झालाच असता. इथे रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो. 2-3 कामं होती ती करत करत इकडे तुमच्या घरी आलो. किती जुनं आहे हे घर? किती वर्ष म्हणजे बघा साहेब, माझ्या तिन्ही मुली इथंच लहानाच्या मोठ्या झाल्या. म्हणजे माझ्या लग्नाआधीपासून मी इथं राहतोय, म्हणजे बघा तशी 50 वर्ष झालीच तिथे. घराचं इन्स्पेक्शन करावं लागेल. चला. आता कोण फोन करताय? नको त्यावेळी फोन करणं म्हणजे दुसरं कोण असणार? आधी आगाऊपणा ठासून भरलायची. शांत शांत राहा चांदेकर, काय करते? शाळेत असताना केलेलं नाटक आठवा. चांगल्या नवऱ्याचं बिरिंग घ्या, स्माईल. हॅलो, हाय खरे. चांदेकरांचाच फोन आहे ना हा? हो खरे, मीच बोलतोय. इतक्या शांतपणे बोलू नकोस, मला समजत नाही. ठीक आहे, काय काम होतं? हो, मी तुला यासाठी फोन केलाय की मला तुला सांगायचं तर मला तुझे पैसे दिलेस ते मी माझ्या आईबाबांना देते कर्ज फेडण्यासाठी. ते पैसे तुलाच दिलेत ना मी. मग त्या पैशांचं तू काय करतेस याची मला काही देणं घेणं नाही. हा? आता म्हणजे तू मेहनतीने कमवलेले पैसे ते, त्या पैशाचा मला हिशोब द्यायची गरज नाहीये. तुझा हक्क आहे त्या पैशांवर, आणि तशी तू स्वतंत्र आहेस. ठीक आहे, ओके थँक्स. पण तुला हे माहिती असावं म्हणून मी तुला फोन केला. गुड 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 गुड, ठीक आहे ठीक आहे. ठेव आता. हो. कशी जाणार आहेस? नीट जा. मी रिक्षाने जाणार. चल ठेवते, मला घाई आहे. ओके ओके ओके. छत्री घेतलीस ना बरोबर? नाहीतर बिच्छी. तू काय काळजी करतोयस का माझी? अगं आता तू माझ्या डिझाईनचं काम करतेस ना, मग तू आजारी पडलीस तर ते मी अफोर्ड करू शकणार नाही, म्हणून. ठीक आहे, ठेवते. साहेब, मी आता या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलो. काय बोलावं काय नाही मला नाही ठाऊक. आता तुम्ही म्हणशील तीच पूर्व दिशा आहे आपल्यासाठी. आता माझं एक घर आहे, विकायचं आहे, त्याला योग्य दर द्याल विश्वास आहे मला. साहेब समजा नीट बघून घ्या, सगळा विचार करा, आणि तुम्हाला ती जी योग्य वाटेल, चांगली वाटेल ती किंमत द्या आम्हाला. फक्त आमचं यात नुकसान होणार नाही एवढं बघ म्हणजे झालं साहेब. हा बस इथे इथे इथे. ठीक आहे, थँक्यू. तुमचं म्हणणं बरोबर आहे दिलकरराव. तुमच्याकडे जी परिस्थिती आहे त्याची मला पूर्ण कल्पना. अहो तुमच्या दगडाखाली आहे हे कळलं मला, पण आपले फार जुने संबंध आहेत ना, म्हणून एक मनापासून गोष्ट सांगतो. आता जर तुमचा मुलगा असता ना, आता तुमच्या हाताशी असता, त्याने तुमचं कर्जाचं डोंगर असं बाजूला केलं असतं. एक मिनिट, फक्त मुलगाच का? मुलगी का नाही? कळे तू? हो मी. या घराचा व्यवहार होऊच शकत हे बघ कले, अगं बाळा आधी बसून तर घे. नाही बाबा. बाबा अहो, या घराचा व्यवहार कसा होईल? अहो व्यवहार हा वस्तूंचा होतो, वास्तूचा नाही. आणि या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात आपल्या इतक्या आठवणी आहेत, आणि अहो आठवणींचं काय मोल लावणार? त्या कशा विकल्या जातील? ते बघा, आम्हाला हे घर विकायचं नाही. तुम्ही येऊ शकता. जर हे घर विकणार नाही तर पैसे कसे उभे करणार आहे? पैसे उभे करायला आणि या घराची जबाबदारी घ्यायला मी कला दिनकर खरे सक्षम आहे. आम्हाला हे घर विकायचं नाही, तुम्ही येऊ शकता. खले बाळा, तुझ्या बाबांनी जो काही विचार केलाय त्यांचा पण विचार कर ना. हे काय म्हणतात ते आधी बघ. आई हे बघ, मी आता काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही, प्लीज. हे बघा, सॉरी तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं, पण आम्हाला खरंच हे घर विकायचं नाही आणि आमचा निर्णय फायनल. दिनकरराव, उगाच तुम्ही आमचा वेळ वाया घालवला. चला.
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये इकडे कला दिनकरला तिचा पहिला पेमेंट देते आणि सांगते की हा माझा पहिला पेमेंट आहे, यातून आपण आपल्या घराचा हप्ता निश्चितच भरू शकतो आणि मी याच्यापुढेही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर संगीता दिनकरला सांगते की आपण ताईकडून थोडे पैसे भेटतात का ते पाहू. त्यावरती दिनकर रागातच बोलतो, आपण गरीब आहोत पण लाचार नाही. तो पैसे घेण्यास नकार देतो. तर इकडे दुसरीकडे सरोजला कला कॉफी बनवून देते आणि कलाची कॉफी सरोजला आवडत नाही. तर ती कलाकडे जाते आणि तिच्या हातावरती गरम गरम कॉफीचा मग आदळते. तर तिच्या हातावर कॉफी सांडते. तर कलाला चटका बसतो. हे पाहिल्यावरती अद्वैत धावतच कलाकडे जातो, पण सरोजला मात्र खूप राग आलेला असतो.